नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण संपूर्ण फेब्रुवारी महिन्याच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी एकूण 200 प्रश्नांचा समावेश केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचा व फायदेशीर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेट 2026-27 कोणी सादर केले आहे? तर निर्मला सीतारामन यांनी सादर केले आहे. यानंतर महाराष्ट्र गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनीषा पाटणकर म्हैसकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर तिसरा प्रश्न, तर देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश कोणी दिले आहे नुकतेच? तर सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर चौथा प्रश्न, नागालँड या राज्याने आपले पहिले ड्रोन स्कूल आणि ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू केले आहे नुकतेच? तर कोहिमामध्ये. यानंतर जगातील पहिला व्यापक एआय कायदा म्हणजेच एआय बेसिक ऍक्ट कोणत्या देशाने लागू केला आहे? तर दक्षिण कोरिया या देशाने नुकताच लागू केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे अनावरण केले आहे? तर केरळ या. यानंतर आपल्या भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते आहे बेंगळुरू हे शहर. यानंतर पेसा या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्या राज्याने देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने. यानंतर नववा प्रश्न, तर जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते आहे मेक्सिको हे शहर. यानंतर 10वा प्रश्न, भारतीय तटरक्षक दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 1 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. आणि यानंतर पुढील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात करण्यात आले आहे. आणि कोणाच्या हस्ते? तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला लष्करी पायलट कोण ठरल्या आहेत? तर कॅप्टन हंसजा शर्मा असे त्यांचे नाव आहे. यानंतर जानेवारी 2026 पर्यंत आपल्या भारतात एकूण किती रामसर स्थळे झाले आहेत? तर 98. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले आहेत? तर 12 जिल्हा परिषदा आणि 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 15वा, तर नवीन बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या 2 मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे? तर मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या. यानंतर चर्चेत असलेले पेचोरा हे जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणी तयार केले आहे? तर सोव्हिएत युनियन रशियाने. यानंतर दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जात असतो? तर 2 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या 3 शहरांना प्रत्येकी 5,000 कोटींचे ग्रोथ हब प्रस्तावित केले आहेत? तर मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांना. यानंतर 19वा प्रश्न, तर ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कार्लोस अल्काराज, एलेना रायबाकिनाने जिंकले आहे. यानंतर आपल्या भारतातील आणखी कोणत्या 2 स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? तर पटना पक्षी अभयारण्य आणि छारी धंदया. ठीक आहे, लक्षात ठेवा. 20वा प्रश्न महत्त्वाचा आहे. यानंतर 21वा, तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर मुकेश अंबानी बनले आहेत. यानंतर कोणत्या जिल्ह्याच्या कोतवालाला लाच घेताना अटक करण्यात आली? तर कोल्हापूर या. यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाने नवीन मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर श्री सर्वेश रंजन यांची. यानंतर कोणत्या बँकेने चक्र नावाचे एक विशेष व्याजपीठ सुरू केले आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजेच SBI या. यानंतर नुकतेच जानेवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील केरळमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये डिप्लोसेंट्रम पॅपिलोजम ही नवीन ऑर्किड प्रजाती सापडली आहे? तर इडुक्की
यानंतर थायलंड मास्टर्स 2026 या बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे सुपर 300चे विजेतेपद कोणी पटकावले? तर देविका सिहाग यांनी. यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर विमानतळाला कोणाचे नाव दिले आहे? तर श्री गुरु रविदास जी यांचे नाव दिले आहे. यानंतर 28वा प्रश्न, तर जागतिक कर्करोग दिवस म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 4 फेब्रुवारी या. यानंतर पुढील प्रश्न, तर फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या? तर नवी मुंबई महानगरपालिका. यानंतर पालघर जिल्ह्यातील कोणत्या बंदराला नवीन मालवाहतूक कॉरिडॉरशी जोडण्याची मोठी घोषणा करण्यात आली? तर वाढवण बंदर. यानंतर 31वा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर बीड जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री कोण बनल्या आहेत? तर सुनेत्रा पवार बनल्या आहेत. यानंतर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर युमनाम खेमचंद सिंह यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर हरित महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण किती कोटी वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत? तर 300 कोटी. यानंतर पुढील प्रश्न, प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने नुकतेच जिंकले आहे? तर हरियाणा थंडर्स या. यानंतर स्क्वॅश ऑन फायर ओपन ही PSA कांस्य पातळीची स्पर्धा कोणी जिंकली? तर अनाहत सिंग यांनी. यानंतर अग्निपरीक्षा लष्करी सराव कोठे आयोजित केला गेला? तर अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित केला गेला आहे. यानंतर पहिली ग्लोबल बिग कॅट कॉन्फरन्स कोठे आयोजित केली जाईल? तर आपल्या भारत देशामध्ये. यानंतर अमेरिकेने आपल्या भारतावर लादलेला एकूण आयात टॅरिफ 50% वरून किती टक्क्यांपर्यंत कमी केला आहे? तर 18% यानंतर आंध्र प्रदेशातील कोणता जिल्हा हा आपल्या भारताची कोळंबीची राजधानी म्हणून ओळखला जातो? तर नेल्लोर जिल्हा. यानंतर दलाई लामा यांना त्यांच्या कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामाया. यानंतर पुढील प्रश्न, मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? तर नेमच्या किपजेन असे त्यांचं नाव आहे. यानंतर पोन्नेयार नदीच्या पाण्याचा वाद कोणत्या 2 राज्यांमध्ये झाला? तर तामिळनाडू आणि कर्नाटक या. यानंतर 2026 चा प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर वीरभद्रन रामनाथन यांना. यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिवाकर जयंत यांची. यानंतर हायड्रोजन बस वापरणारे आपल्या भारतातील पहिले विमानतळ कोणते ठरले? तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये $800 अब्ज संपत्तीचा टप्पा ओलांडून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर एलॉन मस्क बनले आहेत. यानंतर आंध्र प्रदेश सरकार महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या महिला उद्योजक ग्रीन इंडस्ट्रियल पार्क स्थापन करत आहे? तर विजयवाडा. यानंतर पुढील प्रश्न 48वा, तर पंचायत प्रगती निर्देशांक म्हणजे PAI 2.0 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ते आहे त्रिपुरा हे राज्य. यानंतर भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 13व्या खंजर संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर आसाममध्ये. यानंतर 50वा प्रश्न, तर राष्ट्रीय हवामान तज्ञ दिन कधी साजरा केला गेला? तर 5 फेब्रुवारी या दिवशी. यानंतर WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर RCB या म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या. यानंतर एअरपोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला? तर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर ते आहे गुजरात हे राज्य. यानंतर 35वी किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 चे किशोरीचे म्हणजेच मुलींचे गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर आपल्या महाराष्ट्र या संघाने जिंकले आहे. यानंतर 2026 चा प्रतिष्ठित गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर पद्मा तळवलकर गायिका यांना.
यानंतर 35वी किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 चे किशोर म्हणजेच मुलांचे गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले, तर ओडिशा या संघाने जिंकले आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांनो, मुलींचे आपल्या महाराष्ट्राने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच AAI च्या संचालक मंडळावर मानव संसाधन म्हणजेच HR संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर सौ निवेदिता दुबे यांची. यानंतर 2026 चा प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर वीरभद्रन रामनाथन यांना. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा पहिला राष्ट्रीय UA चाचणी आणि इन्व्हेन्शन कॉरिडॉर कोठे उभारण्यात येत आहे, तर आसाममध्ये. यानंतर एशियन रायफल अँड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे, तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे, तर ते आहे केरळ हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्राच्या ST महामंडळामध्ये नवीन अत्याधुनिक बसेसचे नाव काय देण्यात आले आहे, तर राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात आले आहे. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर आपल्या भारताने कोणत्या ठिकाणावरून एकात्मिक अग्नी 3 या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली, तर चांदीपूर ओडिशा. यानंतर ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे, तर रुबल नागी यांना. यानंतर जगातील पहिले कोणते खाजगी स्पेस स्टेशन अमेरिकेतील व्हॅस्ट या एरोस्पेस कंपनीद्वारे उभारले जात आहे, तर हॅव्हन 1 या. यानंतर जागतिक सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन आपल्या भारतामध्ये प्रथमच कोठे करण्यात आले आहे, तर चेन्नईमध्ये. यानंतर RBI नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये कोणते अभियान सुरू केले आहे, तर मिशन सक्षम हे अभियान सुरू केले आहे. यानंतर देशातील पहिल्या सहकार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे, तर गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते. यानंतर पुढील प्रश्न, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो, तर 5 फेब्रुवारी रोजी. यानंतर 17वा प्रश्न, सुरक्षित इंटरनेट दिवस 2026 जगभरामध्ये कधी साजरा केला जाणार आहे, तर 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला गेला. यानंतर सुनेत्राताई पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे केव्हा स्वीकारला आहे, तर 10 फेब्रुवारी 2026 रोजी. यानंतर 10 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यानंतर आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यातील होते, तर ते होते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील. यानंतर 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर ग्याल्युम आशी दोरजी वांगमू वांगचुक यांना. यानंतर 12वी आशिया इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये आपल्या भारत देशाने किती पदके जिंकली, तर 5 पदके जिंकली आहेत. यानंतर भारत कोणत्या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल सोल्युशनसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले, तर सेशेल्स या. यानंतर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे, तर 45वा. यानंतर 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले, महाबळेश्वर मध्ये. यानंतर संतोष ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे, तर सर्व्हिसेस या. यानंतर प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे आपल्या भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले आहे, तर VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. यानंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी तब्बल 44 वर्षानंतर मुंबईच्या महापौरपदी कोणत्या पक्षाचा नेता विराजमान झाला, तर भाजप या पक्षाचे नेते रितू तावडे. यानंतर शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे, तर उत्तराखंड. यानंतर आपल्या भारताच्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीची बेंगळुरूमध्ये चाचणी कोणती कंपनी करत आहे, तर स्टारला एव्हिएशन. यानंतर पुढील प्रश्न, तर डॉक्टर अशोक कुमार सिंह यांची पद्मश्रीसाठी निवड कोणत्या पिकासाठी करण्यात आली होती, तर बासमती तांदळासाठी.
यानंतर उपग्रह इंटरनेटसाठी गुजरातने कोणत्या कंपनीशी करार केला? तर स्टारलिंक या कंपनीशी. यानंतर चंद्रायण-4 या मोहिमेचे अवतरण चंद्राच्या कोणत्या भागामध्ये होणार आहे? तर दक्षिण ध्रुवावर. यानंतर एशियन शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर एशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर तेजस्विन शंकर यांनी. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये आपल्या भारताने 11 करार कोणत्या देशासोबत केले आहे? तर मलेशिया या देशासोबत. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारत देशाने ब्रिक्स 2026 अध्यक्षतेची सुरुवात कोठे केली आहे? तर नवी दिल्लीमध्ये केली आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्वे हा अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले? तर उत्तर प्रदेश हे राज्य ठरले आहे. यानंतर आपल्या भारतातील लोकर उत्पादनामध्ये कोणते राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर राजस्थान. यानंतर कर्नाटक या सरकारने महिला उद्योजकांसाठी विशेष औद्योगिक पार्क कोठे उभारले आहे? तर गौरी बिदनूर या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 पुरुष गटाचे मध्ये कोणी अंतिम सामन्यामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर आंध्र प्रदेश या. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाने एसटी या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी मशाल वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची? तर अभिनव बिंद्रा यांची. यानंतर विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली आहे? तर उत्तराखंड या राज्याने नुकतीच सुरू केली आहे. यानंतर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये महिला गटामध्ये अंतिम सामन्यामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर झारखंडने जिंकले आहे. यानंतर बडी स्क्वाड्रन संयुक्त हवाई सराव कोणत्या देशादरम्यान झाला? तर अमेरिका व दक्षिण कोरिया. यानंतर 100वा प्रश्न, तर 13 फेब्रुवारी दिवशी कोणते दिवस साजरे केले जातात? तर जागतिक रेडिओ दिवस, सरोजिनी नायडू जयंती आणि भारतीय महिला दिन देखील 13 फेब्रुवारी रोजी साजरी केल्या जात असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 101वा प्रश्न, बांगलादेशचे नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर तारिक रहमान यांची. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर मुंबईतील कोणता रोड आपल्या भारतातील पहिला संगीतमय रोड बनला? तर कोस्टल रोड. यानंतर आपल्या भारताने कोणत्या देशाकडून 114 राफेल विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर फ्रान्स. यानंतर केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सरकारी कार्यक्रम व शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी कोणते गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे? तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत हे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल आसाम मध्ये कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर. त्यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आशियाई रायफल पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. यानंतर जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे आयोजन कोठे झाले आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर गावातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या नावाने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे? तर पंचम या नावाने. यानंतर पुढील प्रश्न, तर जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे झालेल्या बायोफाच 2026 जैविक उत्पादनांच्या प्रदर्शनामध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर आपल्या भारत. यानंतर नवीन पंतप्रधान कार्यालयाचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर कुमार भास्कर वर्मा पूल कोणत्या नदीवर बांधला आहे? तर ब्रह्मपुत्रा या नदीवर. यानंतर नवी दिल्ली येथे नवीन पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओ संकुल सेवा तीर्थचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेल महाकुंभचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर शिखर धवन यांची. यानंतर 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे? तर सिंगापूर हा देश.
यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 नुसार आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे तर 91वा. यानंतर दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या 145 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिली महिला ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सरिता योल्मो यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर ट्रेड वॉच क्वार्टरली या अहवालाची 6वी आवृत्ती नुकतीच फेब्रुवारी 2026 मध्ये कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे तर सुमन बेरी यांच्या. यानंतर पुढील प्रश्न, तर मदर मेरी कम्स टू मी या प्रसिद्ध पुस्तकाच्या म्हणजेच आत्मकथा लेखिका कोण आहेत तर अरुंधती रॉय. यानंतर 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये 8 चित्ते आणले जाणार आहेत तर बोत्सवाना. यानंतर चौथे विश्व मराठी संमेलन 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर नाशिकमध्ये. यानंतर जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे तर साने ताकाई यांची. यानंतर आपल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर स्नेहल के राम यांना. यानंतर जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणता देश ठरला तर आपला भारत देश ठरला आहे. यानंतर 125वा प्रश्न, आपल्या भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी बांधण्यात येत आहे तर फिरोजाबाद या. यानंतर पुढील प्रश्न, 2026 चा चांग फ्रेंडल मानवतावादी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश यांना. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ईशान्य भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सिस्टमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर तेजपूर आसाममध्ये. यानंतर नाटोचे उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये देखरेख आणि सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते लष्करी मिशन सुरू केले आहे तर आर्टिक सेंट्री. यानंतर 35 ते 60 या वयोगटातील महिलांसाठी आर्थिक आधार देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर केरळ या. यानंतर आपल्या भारताने सीमा सुरक्षेसाठी विकसित केलेले HAPS हे तंत्रज्ञान विज्ञान हे प्रामुख्याने कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे तर शत्रूंच्या हालचालींवर 24 तास नजर ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी. यानंतर देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ही RBI द्वारे कोठे सुरू करण्यात आली तर गांधीनगर गुजरातमध्ये. यानंतर आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले तर आपल्या भारत देशाने अव्वल स्थान पटकावले आहे तर किती पदके जिंकून तर एकूण 94 पदके जिंकून. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर रत्नागिरी. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जुआन अँटोनियो समारांच यांची. यानंतर देशव्यापी पल्स क्रांती ज्याला कडधान्य स्वयंपूर्णता अभियान असेही म्हटले जाते तर त्याची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली आहे तर मध्य प्रदेश या राज्यातून. यानंतर इंडिया या इम्पॅक्ट एक्सपो 2026 चे आयोजन 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोठे करण्यात आले आहे तर नवी दिल्ली. यानंतर जगामध्ये कोणता देश संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारा देश बनला आहे तर तो आहे चीन हा. यानंतर जगामध्ये संशोधन आणि विकासावर खर्च करण्याच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर 7व्या क्रमांकावर आहे भारत देश. यानंतर FIPI पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या कंपनीला ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे तर ऑइल इंडिया लिमिटेड. लक्षात ठेवा ऑइल या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी केली आहे तर 396वी. यानंतर 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती या स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर वाघोली पुण्यामध्ये. यानंतर महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा साहित्य भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर भालचंद्र नेमाडे यांना. यानंतर इंडिया या इम्पॅक्ट समिट मध्ये जगातील पहिली AICT कोठे उभारण्याची घोषणा झाली तर बेंगळुरू मध्ये. यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान
क्रॉस बॉर्डर QR पेमेंट सुरू करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला आहे तर मलेशिया. यानंतर प्रजासत्ताक दिवस संचलन 2026 मध्ये देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा मान कोणाला मिळाला तर तनू भान महाराष्ट्रामधील. यानंतर पुढील 25 वर्षांच्या शहरी विकासाचा आराखडा असलेले स्वातंत्र्य सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ते आहे केरळ हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने कोणत्या देशासोबत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्य करार केला आहे तर नेपाळ. यानंतर पुढील प्रश्न, तर डेव्हिड जे फार्बर हे कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना इंटरनेटचे आजोबा म्हणजेच काय तर ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाते तर संगणकशास्त्र. यानंतर 150वा प्रश्न, 2026च्या फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर मॅग्नस कार्लसन यांनी. यानंतर आपल्या भारताचा सर्वात तरुण ॲनालॉग अंतराळवीर होण्याचा मान कोणी मिळवला आहे तर आदित्य पांड्या यांनी मिळवला आहे. यानंतर नुकतेच स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर स्मृती मानधना यांना. यानंतर सलग तिसऱ्यांदा बार्बाडोस या देशाचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर मिया अमोर मोटली यांनी. यानंतर महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर 2026 मधील 52वे G7 शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये होणार आहे तर फ्रान्स या देशामध्ये. यानंतर FIH पुरुष प्रो लीग 2025-26 साठी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे तर हार्दिक सिंग आहे. यानंतर देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब 16 फेब्रुवारी 2026 रोजी कोठे सुरू करण्यात आली आहे तर मुंबईमध्ये. यानंतर थायलंडमधील आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पुनीत अग्रवाल यांची. यानंतर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजे CPI 2025 मध्ये भारत 182 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे तर 91व्या क्रमांकावर आहे आपला भारत देश. यानंतर भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2026 हा सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर राजस्थानमध्ये. यानंतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणजे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे दरवर्षी कधी साजरा केला जात असतो तर 21 फेब्रुवारी रोजी. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच वरिष्ठ नागरिक सुरक्षा सेल स्थापन करण्याची मोठी घोषणा केली तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. यानंतर अलीकडेच चर्चेत असलेली गामिनी ही मादी चित्ता कोणत्या देशातून आपल्या भारतात आणण्यात आली आहे तर दक्षिण आफ्रिका. यानंतर अलीकडेच BBC इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर बुद्धिबळ हा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर दिव्या देशमुख यांनी. यानंतर एंटरप्राइज AI वापरण्यात आपल्या भारताचा जगामध्ये एकूण कितवा क्रमांक लागतोय तर आपल्या भारताचा जगामध्ये 2रा क्रमांक लागत आहे. यानंतर बडी स्क्वाड्रन हा संयुक्त हवाई युद्ध सराव कोणत्या 2 देशांच्या वायुसेनेदरम्यान आयोजित केला जात आहे तर दक्षिण कोरिया आणि अमेरिका. यानंतर CPI 2025च्या अहवालामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे तर डेन्मार्क. यानंतर जगातील सामाजिक न्याय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर तो 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या बहुराष्ट्रीय सागरी टास्क फोर्सचे नेतृत्व प्रथमच आपल्या भारताकडे सोपवण्यात आले आहे तर CTF 125 सागरी सुरक्षा प्रशिक्षण. यानंतर 117वा प्रश्न, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सागरी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी कोणत्या AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण केले आहे तर भारत विस्तारिया. यानंतर जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग उत्तराखंडमधील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे तर हरिद्वारिया. यानंतर कोणी मुस्लिम समाजातील मागास घटकांसाठी SBC असलेले 5% आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित AI इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन कोणी केले आहे तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. यानंतर महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 2029 अंतर्गत AI फॉर ॲग्री 2026 ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर मुंबईमध्ये. यानंतर 175वा प्रश्न,
आपल्या भारताने अमेरिकाच्या नेतृत्वाखालील पॅक्स सिलिका या धोरणात्मक आघाडीमध्ये अधिकृतपणे सहभाग नोंदवला, तर भारत यामध्ये कितवा सदस्य देश बनला आहे, तर एकूण 10वा बनला आहे. यानंतर युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर लागू करणारे 29वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे, तर ते आहे दिल्ली. यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर CA प्रसन्न कुमार डी यांची. यानंतर खोरम शहर 4 ज्याला खोबार म्हणतात हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे, तर इराण. यानंतर विद्यार्थ्यांना नुकतीच 23वी बायो एशिया आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती, तर ती हैदराबाद या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. यानंतर 180वा प्रश्न, भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुलाला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे, तर ते आहे केरळ हे राज्य. यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न पाहूयात आपण, तर आपल्या महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यातील कोणते गाव हे राज्यातील पहिले नेट झिरो पंचायत गाव ठरले आहे, तर बेलाग्राम हे. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2026-27 अर्थसंकल्प म्हणजेच बजेट कोणत्या दिवशी मांडला जाणार आहे, तर 6 मार्च 2026 या दिवशी मांडला जाणार आहे. यानंतर नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या कॅप्चर इन मोशन 2026 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले, तर राम्या श्रीराम यांनी जिंकले आहे. यानंतर देशातील पहिले पूर्णत म्हणजेच ऑटोमॅटिक मल्टी लेवल पार्किंग कॉम्प्लेक्स कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे, तर ते आहे हैदराबाद या शहरात उभारण्यात आलेले. यानंतर CRPFच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ईशान्य भारतामध्ये कोठे रायझिंग डे परेडचे आयोजन केले आहे, तर आसाम गुवाहाटी. यानंतर आपल्या भारतातील गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मधील सर्वात तरुण मुख्य वक्ता कोण बनला आहे, तर रणवीर सिंग सचदेवा असं त्यांचे नाव आहे. यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्र प्रहार 2026 या युद्ध सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे, तर बकलोह हिमाचल प्रदेश मध्ये. यानंतर अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर विजय गोयल असं त्यांचे नाव आहे. यानंतर मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आशा शर्मा यांची. यानंतर केरळ या राज्याचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने अधिकृत मंजुरी कधी दिली आहे, तर 24 फेब्रुवारी 2026 रोजी मंजुरी दिली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आशियाई आर्थिक संवाद 2026 चे आयोजन आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये करण्यात आले आहे, तर पुणे या शहरामध्ये. यानंतर फेब्रुवारी मध्ये पर्यटन नेतृत्व शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले, तर नवी दिल्ली मध्ये करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, CJ-1000 हे जगातील पहिले जमिनीवरून डागले जाणारे हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र कोणी विकसित केले, तर चीन या देशाने. यानंतर नीती आयोगाचे अंतरिम CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर निधी छिब्बर यांची. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये नेदरलँड या देशाचे पहिले समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले आहेत, तर त्यांचे नाव आहे रॉब जेटन. यानंतर प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 8 चित्ते कोणत्या देशातून मध्य प्रदेशातील कुणो नॅशनल पार्क मध्ये आणले जाणार आहे, तर बोत्सवाना. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 198वा, तर राष्ट्रीय महामार्गावर मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणत्या संस्थेने नुकताच घेतला आहे, तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI या संस्थेने घेतला आहे नुकताच. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये लखपती बिटिया ही योजना सुरू करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, तर दिल्ली या. कोणत्या, तर दिल्ली. काय, तर लखपती बेटिया योजना. यानंतर 200वा आणि शेवटचा प्रश्न, तर अलीकडेच कोणत्या ऑस्ट्रेलियन बेटावर जेन 2 पेंग्विन मध्ये H5N1 बर्ड फ्लू विषाणूचा पहिला रुग्ण आढळलेला आहे, तर हर्ड बेट या. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी घेतलेले आहेत आणि सर्वांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे, कारण खूप महत्त्वाचा आणि सोपे प्रश्न आहेत. तर चला प्रश्न पाहूयात. तर केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच काय, तर बजेट 2026-27 कोणी सादर केले आहे? तर सर्वांनी याचे योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओचं 1000 लाईकचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. किती, तर फक्त 1000 लाईकचं टार्गेट ठेवलेलं आहे मी. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये सांगा. तर चला जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.